नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मजेत ना? आम्ही पण मजेत. नवरा म्हणतो दररोज तू भाजी घेऊन येते, भाजी करते, भाजी घेऊन येते, भाजी घेऊन येते, काहीतरी वेगळं तरी करून बघ, कधी मूग हरभरे मठ करून बघ ना. चला म्हणलं आता दिमागमधून मूग आणलेलेच होते, मग चला मुगाची भाजी करू. रात्री भिजत घातले, दिवसभर भिजत घातले, ते भिजत राहिले. मग म्हणलं आज आहे ना आता भाजी करूनच टाकते. मग चांगले निवडून घेतले एका ताटामध्ये. त्याच्यामध्ये काही कुच्चीर मूग राहिलेलेच होते, एक अर्धा कुच्चीर होताच. तो निवडून काढला आणि स्वच्छ पाण्याने 2 पाण्याने धुवून काढला. त्याचा असा थोडासा उग्र असा स्मेल येत होता, म्हणून स्वच्छ पाण्याने धुवून काढले. नंतर काय केलं, एक टोमॅटो घेतला, 2 कांदे घेतले, छानपैकी असे गोल गोल कापून घेतले, 4 मिरच्या घेतल्या, 1 लसणाची पाकळी घेतली आणि शेंगदाणे जसं लेडीज व्हिडिओ बनवते तसं बनवायला गेले, ते सगळे शेंगदाणे उडत होते. एका हाताने मोबाईल धरायचा आणि एका हाताने ते करायचं, काय जमत असते का पुढं. नंतर कढईमध्ये तेल टाकलं, कढई तापलेली होती, त्यात कांदा टाकला. तो कांदा तेल सुद्धा माझ्या तोंडावर. रेसिपीचे व्हिडिओ बघायला आपल्याला खूप छान वाटतं, पण त्यामागं खरंच खूप मोठी मेहनत असते. एका हाताने कॅमेरा धरायचा आणि एका हाताने ते हलवायचं, ते हलवता सुद्धा येईना मला तर. मग काय केलं, चांगला कांदा आणि टोमॅटो चांगला लालसर परतून घेतलं. त्याच्यात मूग टाकायला गेले, ते पण मला एका हाताने करता येईना. मग मूग टाकून घेतले आणि मग नंतर हलवत बसले. छानपैकी झाकण ठेवून वाफळून घेतलं ते 2-3 मिनटं. पीठ वगैरे मळूस तर गॅस कमी करून मस्तपैकी ती मुलायम असं मऊसूद असे मूग शिजून आले. नंतर त्याच्यातच काय केलं, मी हळद आणि तिखट मसाला टाकून दिला आणि जे वाटण केलेलं होतं ते वाटण टाकून दिलं आणि परत हलवायला गेले तर ते पण एका हाताने जमाना मला. तसंच हळूहळू कढई पडते का काय याची भीती बाळगत हळूहळू मी हलवलं आणि परत पुन्हा एकदा ते झाकून ठेवलं. मस्तपैकी अशी आपली भाजी तयार केली. नंतर आला होता चपातीचा टास्क. बघा किती छानपैकी भाजी झाली. नंतर आला होता चपातीचा टास्क. म्हणलं आता चपातीचा व्हिडिओ टाकायचा आहे, फुगती का नाही काय माहिती. ते पण मला एका हाताने चपाती उलटता येईना, चटके बसत होते हाताला. फूक पण ती थोडीशी फुगली चांगल्यापैकी, मऊसूद अशी चपाती पण झाली माझी. तेल लावलं. बघा मंडळी कशा प्रकारे चपाती केली मी, एका हाताला चटके बसतच होते. व्हिडिओच्या नादामध्ये मला 2 वेळेस चटके बसले, तरी साहेब म्हणते का एवढं काय खास जेवण नाही झालं. आता तुम्हीच सांगा मंडळी.